राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित विमान अपघात प्रकरणावरून आता राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे। या घटनेला जवळपास 1 महिना उलटून गेला, पण अजूनही स्पष्ट चौकशी अहवाल समोर आलेला नाही। यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस नागेश चव्हाण यांनी या प्रकरणी मोठी घोषणा केली। 10 मार्च पासून मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला। चव्हाण यांची स्पष्ट मागणी आहे की अजितदादा पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि या प्रकरणासाठी जबाबदार असलेल्या विमान कंपनीवर तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा। या आंदोलनासाठी सोलापूर, पुणे आणि राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, महिला आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे। या संदर्भात मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त यांनाही निवेदन देण्यात आले आहे। आता मोठा प्रश्न असा आहे की अजितदादा पवार यांच्या विमान अपघातामागचे सत्य नेमकी काय आणि या प्रकरणात जबाबदारांवर कारवाई होणार का, आता हे देखील बघणं महत्त्वाचं असेल। मी नागेश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस सोलापूर। मागील 28 जानेवारीला आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय अजितदादा यांचे अपघाती निधन झाले। त्यानंतर बऱ्याच ठिकाणी रोहितदादांनी त्या अपघाताबद्दल माहिती मागितली, एअरपोर्टवरती फुटेज मागितले किंवा ज्या ठिकाणून दादा निघले होते त्या ठिकाणचे काही पुरावे मागितले, परंतु आतापर्यंत कमीत कमी 1 ते 1.5 महिना या गोष्टीला उलटून गेलेला आहे। परंतु या अनुषंगाने आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठल्याही ठिकाणी FIR दाखल करून घेतलेली नाही। त्या अनुषंगाने उद्याच्या 10 मार्चला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व असंख्य महिला भगिनी घेऊन आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहोत। तर माझी सर्वांना एक आग्रहाची विनंती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परिवारावर जे प्रेम करतात किंवा राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत यांनी ज्यांना ज्यांना शक्य होईल त्या ठिकाणी, म्हणजेच आपला जिल्हा असेल, तालुका असेल, शहर असेल, गाव असेल, अशा ठिकाणी 1 दिवस का होईना पण उपोषण करून जोपर्यंत FIR दाखल करत नाहीत तोपर्यंत हे उपोषण चालू ठेवावं। आणि उद्याच्या 10 तारखेला सकाळी आम्ही आझाद मैदान या ठिकाणी उपोषणात बसणार आहोत। जोपर्यंत याच्यावरती गुन्हा दाखल होत नाही, FIR फाटत नाही, तोपर्यंत आमचं उपोषण आम्ही मागे घेणार नाहोत। जय हिंद, जय राष्ट्रवादी।